भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व एका भगवंताला आणि बाबाला एकट्याने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागे बाबा जुम्बे जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुम्बे जी को प्रणाम. परमात्मा भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मियों परम पूज्य परमात्मा श्लोक मंडळ वर्तमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजच्या नवा हवन कार्य श्रीमान्य मुरेजी साहेब यांच्या निमित्ताने नुकतंच पार पडलेलं आहे. या निमित्ताने आज या निवासस्थानी भागवत कार्याची चर्चा बैठक सुरू होत आहे. या भागवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुम्बेजी उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सर्वांची आई मातोश्री वाराणसी उपस्थित आहे. या आईला सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मंडळाचे संचालक रमेश भाऊ नकाते हे उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष साहेब उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाअंतर्गत सर्व मार्गदर्शक प्रियसेवक सेविका आणि बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. पहा, या मार्गात आपण सर्व दुखाने पीडित झालेले होतो. म्हणून आपण या महान त्यागी बाबा जुम्बेजींनी मानव धर्म काढला. या मानव धर्माच्या मार्गात आपण सर्व या मार्गामध्ये मेलो. त्याचप्रमाणे तुमच्यासारखे मी सुद्धा या दुखी होतो. म्हणून या मार्गात 1986 ला या मार्गामध्ये गेलो. माझ्या गावामध्ये फक्त माझा काका चमरूजी होते हे मार्गदर्शक होते. नंतर मध्ये 86 मध्ये मी या मार्गात प्रवेश केलो. मला पाहायला खूप भावची होती आणि मला धाक सुद्धा जात होती. त्याचप्रमाणे माझ्या पत्नीला सुद्धा धाक जात होती. मी डॉक्टरी उपचार केलो, वैद्यवाणी केलो, तांत्रिक मांत्रिक केलो, तरी पण मला कुठेच आराम झाला नाही. धन्य त्या महान त्यागी बाबा जुम्बेजींनी त्या एका परमेश्वराची प्राप्ती करून आम्हा गोर गरीब दुःखी मानवाला ही भगवत कृपा दान वाटून दिलेली आहे. माझा काका चमरूजी मध्ये मार्गदर्शक होते. मी या मार्गात मरण्याचा निश्चित केलो आणि त्यांच्याकडे कार्य घेण्याकरता गेलो. त्यांनी मला विचारलं की म्हणे तुझ्या वडील वगैरे 4 भाऊ आहेत, त्यांना तो विचारून टाक, तुमच्या कुटुंबदारी भरली आहे. मी म्हणलो माझ्यावर दुःख आहे, मी कोणालाच विचारत नाही. आजपर्यंत मी दुखाने पीडित झालो, मला कोणीच साथ देत नाही. तर मी आपली पत्नीला आणि माझा एक मुलगा होता, आम्ही 3 लोक या मार्गात मरण्याचा निश्चित करतो. आम्ही आई वडिलांचा कोणाचा विचार घेत नाही. कारण आजपर्यंत मी दुखी होतो, माझ्याजवळ कोणीच येऊन बसला नाही. तर ठीक आहे म्हणे. तर माझ्या काकाने मला 11 दिवसाचे कार्य दिलं. 11 दिवसाचे कार्याला सुरुवात केलो आणि 12व्या दिवशी मी प्रसाद केलो. नंतर मध्ये कार्य घेण्याकरता गेलो. माझ्या काकानी चमरूजी उदे यांनी मला 21 दिवसाचे कार्य दिले. त्या 21 दिवसाच्या कार्यात 18व्या दिवसाची सुरुवात होती आणि 18व्या दिवशी महान त्यागी बाबा जुम्बेजीचा दौरा माझ्या गावी आला. दौरा आल्याच्या नंतर
बाबांनी चबरुजी महाजन भोगे यांना विचारलं, काका म्हणे तुझ्या गावात किती शेव घडलं? बाबांना सांगितलं की म्हणे एकही शेव घडला नाही, पण माझ्या पुतण्या 11 दिवसाचे त्याचे कार्य पूर्ण झाले आणि 21 दिवसाचे कार्य सुरुवात आहे असे बाबाला सांगितलं. तर बाबा म्हणे आहे का म्हणे तो सेवक येते? हो बाबा म्हणे आहे. कोण आहे तर म्हणे उभा हो का म्हणे. मी बाबाच्या समोर उभा झालो, बाबाला नमस्कार केलो. बाबांनी मला विचारलं, काका म्हणे या मार्गात कशासाठी आलात? बाबाला मी सांगितलो. बाबा म्हणला माझ्या पायाला खूप भावची झाली आणि मला सुद्धा दात जाते आणि माझ्या पत्नीला सुद्धा दात जाते असा मी बाबाला सांगितलो. बाबा म्हणते दवाई वगैरे घेतलास का? बाबा म्हणला अजून परवाच्या दिवशी 60 रुपयाची दवाई घेतलो असा बाबाला सांगितलो. या जमान्यातले 60 रुपये तर आता 6000 रुपये होतात. मग बाबा म्हणते तुझ्या गावी नदी आहे, त्या नदीमध्ये नेऊन टाकशील, नाहीतर कोणी दवाई नेत असेल तर त्याला देऊन टाकशील असं बाबांनी मला म्हटलं. आणि उद्यापासून अगरबत्तीची रशिया आणि खोबऱ्याचं तेल आपल्या पायाला लावतील. हे बाबाचे शब्द होते. हो बाबा म्हटलं. मग बैठक आटोपली आणि पंक्तीचा जेवण होता तर पंगत बसली. बाबा बसले, दिवस नित्या तोंडाने जेवण करावा आणि मी बसलो बाबाच्या आमोर सामोर दिवस पुढच्या तोंडाने. तर जेवण होता भात, पोळ्या आणि पाटोळ्याची भाजी. माझ्या काकाने एक तुपाची चकली उजव्या हातात घेतली आणि डाव्या हातात वाटली आणि बाबाच्या ताटासमोर आणलं आणि खालचं बागलं आणि वाटी ठेवत होता. तर बाबा म्हणते काय का म्हणते एकच वाटी हे कशाची आणलात? बाबा म्हणते तूप हो. एवढी सारी याची पंगत बसली आहे म्हणे आणि तू एकच वाटी आणलास आणि तू हो म्हणतेस, मला वाटी देतेस आणि यांना? तर बाबा म्हणणे यांना डोण्यामध्ये मी तूप देतो. दादा म्हणे येथे जेवढे जेवणार होतील तेवढ्यालाही तूप पुरेल का? बाबा म्हणे जेथपर्यंत तूप पुरेल तेथपर्यंत मी दे. नाही म्हणे तू हे वाटी उचल आणि म्हणे भाजीत नेऊन हा तूप टाक. तर सर्वांच्याही म्हणे तोंडाला चवी येईल म्हणे. नाही तर आम्ही खाऊन म्हणे आणि दुसऱ्याला नाही भेटला तर त्याच्या तोंडाला चवी येईल का म्हणे? नाही म्हणे वाटी उचल आणि भाजीत नेऊन हा तूप टाकून दे म्हणे. बाबांनी वाटी उचलावा लावली आणि माझ्या काकानी तो तूप त्या भाजीत नेऊन टाकलं. मग सर्वांच्या तोंडाला चवी आली, जेवण झाला आणि मला बोलावलं आणि माझ्या काकाला बोलावलं इकडे या म्हणते. मग मी गेलो बाबाकडे. का बाबा? म्हणते या भोतेजीला मी सांगित आहे म्हणते का तू म्हणे भोतेजी आपल्याकडून कार्य देशील नाही. यांना म्हणे तुम्ही खोबराडे गुरुजीकडे तुमसरला घेऊन जाशील उद्या. आमचा दौरा गेल्यावर तू म्हणे यांना घेऊन जाशील. हो बाबा म्हणे. मग बाबा दुसऱ्या गावी दौऱ्यावर गेले आणि आम्ही माझ्या काकाजी सोबत त्या कार्यकर्त्या सोबत मी खोबराडे गुरुजीच्या निवासस्थानी कार्य घेण्याला गेलो. तर तेथे सेवक काही बसले होते. त्या सेवकांच्या मार्गदर्शन सुरत होता. मग चमरुजी बोले यांनी सांगितलं म्हणे माझ्याकडून कार्य चालू होते. बाबांनी सांगितलं म्हणे का तो खोबराडे गुरुजीकडे घेऊन या मुलाला जातील. तर म्हणे यांना मी घेऊन आणलो, तुम्ही यांना कार्य देऊन जा. मला विचारलं दादा म्हणे तुला व्यसन कोणतं कोणतं आहे? तर या मार्गात आपल्याला खरंच सांगावं लागते. मी म्हणलो गुरुजी म्हणला मी थोडी बहुत दारू घेत होतो
आणि होळीच्या दिवशी म्हणजे मारबतच्या दिवशी 5,000 रुपये खेळत होतो. खरं मी सांगतलो, मला खोबरागडे गुरुजी का म्हणते, ज्या म्हणते 3 दिवसांनी येशील म्हणते, आणि माझ्या काकाला का म्हणते, तू एका सोबत नाही येशील म्हणते, हा एकटाच येईल म्हणते. मग 3 दिवस झाले. माझी जशी दररोज अगरबत्ती मी लावत होतो तशीच सकाळी संध्याकाळी अगरबत्ती लावणं माझ्या सुरुवातच होता. नंतर मध्ये 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी अजून गेलो म्हणे, कुठे राहतेस का म्हणे, समजा ढोरवाड्याला बस म्हणे. बसलो. 1-1.5 घंटा मला का 2 घंटे थांबवला आणि मार्गदर्शन दुसऱ्या सोबत केला. मी बसला आणि त्यांचा मार्गदर्शन ऐकलो. ऐकल्याच्या नंतर ज्या म्हणे तू आता 7 दिवसाने येतो म्हणे, मला कार्य नाही दिलं. मी घराला निघालो आणि आलो पण माझ्या मनात असा काही अहंकार नाही आणि मतभेद आला नाही का मी 2 वेळा वापस आलो आणि मला कार्य दिलं नाही तर आपण दुसऱ्या कार्यकडे जाऊन, अशी माझ्या मनात कोणत्याच प्रकारची भावना आली नाही. 7 दिवस झाले. 8व्या दिवशी अजून गेलो. गेल्याच्या नंतर बस म्हणते. बसलो. काका म्हणे तू मार्गात आलास किती दिवस झाला होता. गुरुजी म्हणला 11 दिवसाचे कार्य झाले होते पूर्ण, आणि 21 दिवसाच्या कार्यात 18व्या दिवशी बाबाचा दौरा आला. तर बाबाने मला सांगितलं का खोबरागडे गुरुजी कर. हो म्हणे, मलाही मालूम आहे म्हणे, चंद्रजी बुद्धेने मला सांगितलं म्हणे. असं म्हटलेल्या बाद म्हणजे अजून 2 तास बसवलं मला आणि म्हणे ज्या म्हणे तू 11 दिवसाने येतो. 11 दिवसाने येतो म्हटलं तर नमस्कार घेतलो आणि निघालो. आणि घरी आलो आणि बाबांनी मला सांगितलं होतं की म्हणे खोबऱ्याचा तेल आणि रशिया आपल्या पायाला लावते. पहा, मला माझ्या कार्यकर्त्यांनी कार्य दिलं नाही, पण बाबाच्या शब्दावर खोबऱ्याचा तेल आणि रशिया मी आपल्या पायाला लावलो. तर त्या 3 दिवस, 7 दिवस आणि 11 दिवसाच्या शब्दामध्ये माझा पाय पूर्ण सुकला आणि पूर्ण खट्ट्या निघाल्या आणि काहीच बाजरा व्हायला बंद झाला. परमेश्वरी कृपा जागृत आहे म्हणून शब्दालाच खूप महत्व आहे. नंतर मध्ये 12व्या दिवशी गेलो आणि 12व्या दिवशी मला त्यांनी कार्य दिलं आणि त्यांनी 11 दिवसाचे कार्य दिलं आणि ते कार्य मी सुख सोहळ्यात पार पाडलं. आणि कार्य झाल्याच्या नंतर 96 मध्ये बाबा स्वर्गवासी झाले आणि माझा काका आणि मी नागपूर मंडलला आम्ही जोडलेला होतो. आणि 96 मध्ये बाबा गुजरले आणि 97 पासून त्यांनी लघाडी मंडळकर ओढलं आणि मला सुद्धा त्यांनी वाटलं होतं की म्हणे नागपूर आपल्याला दूर होते आणि मोवाडी जवळ होते, काय जायचं असं त्यांनी मला म्हटलं होतं. पण मी त्यांना शब्द दिलं, मला ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये भूताचा बाजार होता आणि माझ्या काकूला टीबी होती त्यावेळेस तुम्हाला नागपूर जवळ होत होता आणि आता भूत आणि टीबी निघाली तर नागपूर दूर होत आहे आणि मोवाडी जवळ होत आहे. तर ते मोवाडी मंडळकर जुळले आणि मी त्यांनी मला रस्ता दाखवला. त्याच रस्त्यावर आज उभा आहोत आणि आपला जीवन मी सुखात जगवत आहोत आणि 2002 मध्ये मला कार्यकर्त्याचा पद मिळाला. तेव्हापासून मी बाबाच्या आदेशाने कार्य घडवत आहोत आणि सुखाने जीवन जगवत आहोत. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.